आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक बाजारातील अनिश्चिततेचा मोठा फटका आज भारतीय शेअर बाजाराला बसला। दिवसभरात सेन्सेक्स सुमारे 1690 अंकांनी कोसळून 73,581 वर बंद झाला, तर 486 अंकांनी कोसळलेला निफ्टी 22,819 पर्यंत खाली आला। या प्रचंड पडझडीमुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात तब्बल 8.5 लाख कोटी रुपयांचा फटका बसलाय। गुरुवारी रामनवमीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होता। मात्र या एका दिवसात जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या। शुक्रवारी बाजार उघडताच भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक नकारात्मक संकेतांशी जुळवून घ्यावं लागलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले 6 एप्रिलपर्यंत थांबवल्याचं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही। या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला। भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती 108 ते 110 डॉलर प्रति बॅरेलच्या घरात गेल्या आहेत। भारत खनिज तेलाचा मोठा आयातदार असल्यानं वाढत्या किमतींचा थेट परिणाम महागाई आणि रुपयाच्या मूल्यावर होतोय। आज रुपयानं ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली। त्याचा परिणाम म्हणून आज दिवसभरात सेन्सेक्स 2.2% म्हणजेच 1690 अंकांनी कोसळून 73,581 वर बंद झाला, तर निफ्टीनं 486 अंकांची घसरण नोंदवली। लार्ज कॅप कंपन्यांना विक्रीचा सर्वाधिक फटका बसला। तसंच नामांकित बँकांचे शेअर्स आणि ऑटोमोबाईल कंपन्यांच्या शेअर्समध्येही पडझड झाली। त्यामुळे आज एका दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे 8.5 लाख कोटी रुपये बुडाले। भूराजकीय तणाव निवळत नाही आणि कच्च्या तेलाचे दर स्थिर होत नाही तोपर्यंत शेअर बाजारात अस्थिरता कायम राहील। तसंच कॉर्पोरेट नफ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे।